जयाचा दिवा वसंतो. तुम्हाला स्पष्ट सांगते, आवड नाहीये, फक्त ऐकावं. जयाचा दिवा वसंतो जवनरिगे निगमवना आत. जवनरिगे निगमवना आत. निगम म्हणजे वेद, अगम म्हणजे श्रुती. एक सांगू का, आपण शब्द ऐकले नसते, आपल्याला काय सांगणार ते काहीच नाही, आपण कन्फ्यूज होतो. कोणत्या गावाला गेलं, रस्ता दोन आहे, आता इकडे जा इकडे जा, पण ज्याला माहिती आहे अगम म्हणजे वेद आहे, निगम म्हणजे श्रुती आहे, वेदाचा श्रुती आहे, छोटा अंग. मग आता माऊली काय म्हणतात, तुम्हाला पूर्ण श्लोक सांगतो. जयाचा देवा वसंत जवनरिगे निगमवना आत. तव आपले फळे हात. तव आपले फळे हात. आपल्या हातात फळ कधी येतं, आपल्या वनामध्ये वसंत ऋतूचं आगमन होतं. आपले फळे हात. वनामध्ये ऋतू कोणते येतात, वसंत, मग लागतात फळं, तुमच्या हातात येतात. तसं तुमच्या जीवनामध्ये संतांचं आगमन होतं, मोक्षाचं फळाचा. आपले फळातू न घरपती. तुमच्या जीवनात वसंत ऋतू तर हे आले नाही, ऋतू वसंत, तर तुम्हाला मोक्ष मिळणार नाही, मी कोण करणार नाही, आणि अहंभाव कधी संपणार नाही. नीट लक्षात ठेवायचा, हा वेदांत आहे, आपल्या आयुष्याचं सार्थक आहे. जन्म मृत्यूचा अभाव आहे. ह्या परमार्थानं आपलं कल्याण आहे, आपल्याला भगवंताच्या पदावर स्थान आहे, आपल्याला निज धाम आहे. आपण आपल्या स्वरूपामध्ये रंगून जातो, आपलं देहमान हरपून जातो, आपण आपल्या पदावर स्थिर होतो. आपण आपल्या पदावर स्थिर होतो. मुलीचे लग्न होतं, आईकडे असते ती, पण जेव्हा अंतरपाठामध्ये जीवास वळवून एकत्र येतात, तर ती माहेर सोडून आईबाप टाकून कुठं स्थिर होती, आपल्या पतीच्या जन्मापाशी होती की नाही. तिला पुन्हा मारा आवडतं का, येत नाही असं नाही, पण थांबत नाही. तशी ज्ञानी वृत्ती देहाकडे थांबत. अनुभव आहे की नाही. जर तुम्ही काय बोलू द्या, तिने काय का माझ्या घरी काय कर नाही चालेल. प्रमुख कशाला म्हणतात, इंद्रियाचा निग्रह. प्रमुख कशाला म्हणतात, मनाचा निग्रह. आता रस्त्याने चालली, दिसला गाडा पाणीपुरीचा खाला का पाणी, आपलीच फळे आपल्या हाती येण्याकरता बागेमध्ये वसंत ऋतू आला. केवळ झाडाची जोपासना करून झाडाला फळे येत नाही. तसं वसंत ऋतूमुळे झाडांना फळे येतात. त्याप्रमाणे वेदरूपी वनामध्ये श्रीगुरूंची कृपादृष्टी रूप वसंताने प्रवेश केला. श्री गुरु रूपी वसंताने कृपादृष्टी रूप प्रवेश केला. याचा अर्थ साधकावर श्री गुरुनं कृपा केली तर तो विठ्ठल त्याला मोक्ष देतो. पण कृपा केली तर क्लिअर नाही, विकल्प नाही, चांगलं नाही, मला नाही आवडत. एक सांगू तुम्हाला, छोटस घडलेलं केला. आपण केलेली जी सेवा रूपी वृक्ष त्यांना मोक्ष रूपी फळे तेच देते. पण सेवा केली, सेवा म्हणजे काय, त्याने चिंतन सांगितलं, आपण अभ्यास केला, त्यांना वापर दिला. काका म्हणायची सेवा करा. आम्हाला काका वृत्ती जगात नाही, शब्दात नाही, रागात नाही, क्रोधात नाही, देहात नाही, भेदात नाही, भगवंतात मी दोन वाचून आत्मस्वरूपात ती बुद्धी आली. त्याला म्हणायचं एकमेव अद्वितीय ब्रह्म नेह नानास्ति किंचित्. सांगा काय देवत्या मला
प्रयत्नांची आहे ना. तू आणि मी. त्याने बोलला मला लागलं हे द्वैत आहे. तो बी नाही आणि मी बी नाही, सगळं ब्रह्म आहे. कुणाला लागलं? कोण बोललं? काय बोललं? विकार नाही, व्यवहार नाही, वृत्ती नाही, देवभाव नाही, एक ब्रह्मभाव. मला काय करायचं? मी ब्रह्म आहे, मला काय लागत नाही. मी देह लागल्याशिवाय राहत नाही. ही स्थिती आहे. त्याला अद्वितीय म्हणा, त्याला वेद म्हणा, त्याला गीता. अर्जुनाला मुंडके कापले, काय झालं? आधी म्हणला माझं आहे, पुन्हा मला मारतो. आता उपाधी म्हणजे हा भाग विषय वेदांचा. आता हे कर्ण सुस्करी ही आकार आणि मध्ये हे पोकळी, त्याच्यामध्ये श्रवणेंद्रिय असतं हे पोकळी आणि हे कर्ण सुस्करी ही त्या श्रवणेंद्रियाची उपाधी आहे. हा भाग मध्ये जात नाही पण क्रिया होती. अगदी बोला बरं माऊली. आता आहे का ती उपाधी मध्ये मिसळत नाही, बाहेरच राहते, पण त्याच्या आत एक क्रिया होती आवाज कळण्याची. हा विषय क्लिष्ट आहे, विचार सागर सांगत तुम्हाला. ठीक आहे. आता दुसरा विषय आहे उपाधी म्हणजे प्रकृती. दिसणारी काय? प्रकृती आहे आणि असणारं अस्तित्व ईश्वराचं. दोन गोष्टी. दिसतं ते प्रकृती आहे आणि असतं ते ईश्वर. पण तो दिसतो का? ईश्वर दिसतो का? नाही. तो नसतो का? असतो. मग जगत नसून दिसतं, ईश्वर असून दिसत नाही. ही शंका तुम्ही करायला लागते मला. आता काय करा? तुम्ही बोला म्हणे, तुम्ही म्हणता ब्रह्मविद्येने जग दाखवायली, क्रोध आणायली, वासना प्रगटायली, भेद ठेवायली, जन्म द्यायली. सांगा डबी कुठे डबी? पण नाही, जो एक पण नाही ते सोडून ती एक अगाध शक्ती आहे आणि ती शक्ती तुमच्या सोबत आहे, पण मुक्ती नाही. जी शक्ती आहे त्याची बुद्धी नाही. जो ते खरा नाही ती बुद्धीतून निघत नाही. असं का बरं? कारण आपण व्यवहारामध्ये अडकलो आहोत आणि आपण भेदामध्ये ओढलो. आपण भेदात आहे का भेदात आहे माहित नाही. बुद्धी विस्कळीत झाली. एखादी साडी आणली आपण ड्रेसमध्ये, आत्ताच मी साडी काढली, बोले आधी वाईट वाईट बोले वाईट साठीला त्यात समज फक्त बाप नाही. मी खाऊ लागले आंबा, पडल्यावर आंबा निघतो पड्या आंब्याचं लवकर नाही निघत माऊली. आता अज्ञानाचा डाग मी बोले मंगले काढते काढ विसरू दे म्हणून काढ पांढर नसलेला ताक आहे की नाही? एक आहे का जसं पेट्रोल होता देवाशी तुम्ही भगवंताला जाणता ते ज्ञान, त्याचा स्पर्श घेतात ते ज्ञान, त्याला ओळखतात त्याची ओळख देहाची अनोळख, त्याची प्राप्ती अज्ञानाची निवृत्ती. मग त्याच्या प्राप्तीमध्ये बुद्धी जडाला सोडून
अलग अलग. दूध तापवायला ठेवलं मग साय अलग अलग. आणि दूध नाही तापलं साय नाही. चहा नाही. नासलं. दूध नाही तापलं तेल नासलं त्याचा चहा होतो बासुंदी नाही. काय होतं. पनीर होतं. पनीरची भाजी करते नाही असलं तरी पाहिजे. परत त्याच्यात इंटरेस्ट नाही ती ते महाभारत. बरोबर आहे ना. पोरांना आईला आई म्हणली आई नाचत नाचत बरं आई म्हणलं फक्त आईच्या अपेक्षा आहे. काय दुसरं काय मला फोन आवाज द्यायला तुझंच काढते की काय नाही होईल पण त्याची सुद्धा आतुरता असते कळते ना. तुझंच आहे आणि तुला आई म्हणलं उपकार केला का पण त्याची सुद्धा अविनाशच्या आईला कुठला प्रश्न आहे. सुख आहे दुःख आहे जन्म नाही मृत्यू नाही कोणते दिवस अनादिकालाचा सृष्टी अनादिकालापासून कर्म सृष्टीचा साठलेले त्या प्रकृतीमध्ये प्रलय होतो सृष्टी भस्म होते त्याचं कर्म त्या सृष्टीमध्ये साठलेलं असतं. उत्पत्तीच्या रस्ते कर्म तो जीव ते प्राणी इतर प्रकार करतो त्याच्यावर रंजन नाही देत विचार नाही देत वेषा नाही मोहन टाकते अलग होते भेदत जाते आणि मला ओळख म्हणते मला ओळखा म्हणते म्हणजे सगळ्या गोष्टी आपणच करायच्या वेगळं केलं कोणी